नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आजचे आहेत 17 ऑगस्ट रविवार. तर आता आपण करणार आहेत आता आपल्या आंब्याची चौथी ड्रिंचिंग. तर त्यामध्ये घेणार आहेत आपण ह्युमॉल गोल्ड आणि कृषी विज्ञान केंद्र सेलुगुरा वर्धाचा आपण ट्रायकोडर्मा आणलेला आहेत. आणि त्यासोबतच हे एक्सपायर्डवाली जुनी टॉनिक होती, जे की मल्टी मायक्रोन्यूट्रंट वगैरे असं आहे यामध्ये. तर ते पण टाकून देणार आहेत आपण. एरिस कंपनीची होती ते. तर शेतकरी मित्रांनो, असं आपलं बजेट आहे आजचं. आज थोडं लेट झालो शेतकरी मित्रांनो ड्रिंचिंग करायला, कारण सकाळी सगळे फवाऱ्याचे बंदोबस्त करून टाकली होती आपण कांद्यामध्ये तणनाशक मारायची, त्यामुळे आता लेट आलो. पण आपण ड्रिंचिंगचा दिवस सुटू नाही दिला. तर हे बघा, पाणी घेतलं आहे आणि आपली मशीन पण तयार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, करूयात आपण आता चौथी ड्रिंचिंग आंब्याची. तर चला. तर शेतकरी मित्रांनो, औषध वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे. तर आता जोडूयात आपला पंप आणि चालू करून देऊ आपली चौथी ड्रिंचिंग. टेम्परेचर खूप आहे शेतकरी मित्रांनो. पाणी भरण्यात न इथं येण्यातच पूर्ण घाम निघून गेला असता. खूपच टेम्परेचर, माहीत नाही पावसाळा जेव्हा उन्हाळा होता तेव्हा पावसाळा चालू होता आणि आता पावसाळा लागला, आता उन्हाळा चालू आहे. आता हिवाळा मजेदार म्हणजे हिवाळ्यात मजा येईल. हिवाळ्यात आता ऊन तपते की पावसाळा येते की हिवाळा राहते हे बघण्यालायक राहीन. आता बघू यावर्षीचा हिवाळा कसा चालते. तर मित्रांनो, पुरा वार टाकलेला आहे, हे बघू शकता लंबा. तर आता करूया त्याला चालू. एकच बटन चालू करू, जास्त पावर होऊन जाते. तर आता जाऊयात, चलो. हे बघू शकता एकाच बटनीनं किती पावर आहे, हे बघा. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, पाणी संपलेलं आहे आणि अर्धा आंबा हा पूर्ण झालेला आहे. आंबा तुम्हाला दिसत नसेल, गवतच एवढं वाढलं की आंबाच गॅप झाला याच्यातला. आंबा आताही सुरक्षित आहे आणि चांगला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, एवढी गरमी, एवढा घाम, एकटा आहे त्यामुळे खूप वेळ लागत आहे. पाणी आणून द्यायला कोणी नाही, मी जाणतो, टाकतो. वायर टाकणं, वायर गुणणं, आंब्याची झाडं बघणं, मोडलं पण नाही पाहिजे. झाड पण महाग, 80 रुपयाचं एक आणला आहे. तर त्यासाठी करणं चालू आहे. आणि शेतकरी मित्रांनो, दर रविवारी ड्रिंचिंगचा यामुळे करत आहे की आपल्याला या पूर्ण 1-1.25 एकरात आंबा लावायचा. इथे मलबेरीचे प्लॅन्ट बघत आहे ना तुम्ही तिथे. तर यासाठी आपण दररोज ड्रिंचिंग करत आहे की ते प्लॅन्ट लागायच्या वेळी खरंच आपण हे प्लॅन्ट ग्रो करू शकतो का, जर दर रविवारी आपण काही ना काही ड्रिंचिंग केली तर. त्यासाठी आपण हा प्रयोग चालू केलेला आहे. ते प्लॅन्ट लावेपर्यंत हे प्लॅन्ट आपण किती ग्रो करू शकतो तो अंदाज आपल्याला बघता येते त्यासाठी. कारण आपण दरवर्षी बगीचे लावतो, खांड्या भरतो, मेहनत नाही करत, काही तसेच वाया जाते. त्यामुळे यावर्षी ठरवलं की जे पण प्लॅन्ट आहे त्याची आपण देखरेख करत जाऊ आणि बगीचे तयार करू. 3 बगीचे तर झाले आपल्याकडे, आंबा, संत्रा, मोसंबी. तर आता बघू, 3 जर चांगले ग्रो झाले तर मग बगीचे वाढवायचा प्लॅन करूयात. तर चला. तर शेतकरी मित्रांनो, आता चौथी ड्रिंचिंग आपली कंप्लीट झालेली आहे आणि आज तर खूप टाईम झाला, लेट पण आलो होतो आज आपण. सकाळी फवाराचा बंदोबस्त होता त्यामुळे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपली चौथी ड्रिंचिंग झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओत बघू. आता आंब्याला आता 4 ड्रिंचिंग झाल्यात, संत्र्यावर ड्रिंचिंग करायची पण ते टाईम नाही भेटू राहिला. तर म्हणजे आता सगळ्यात पहिली ड्रिंचिंग करू संत्र्याला. पहिल्यांदा केली होती पण ती अर्धीच झाली, तर आता पूर्ण संत्र्याला ड्रिंचिंग करू. तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये.